नमस्कार, विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा अगदी सोपा केक बनवणार आहोत। तर हा केक अगदी सहज सोप्या पद्धतीने कोणी बनवू शकणार। तर आज आपण टूटी फ्रूटी केक बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण केक टिन घ्यायचे आहे, त्याला आपण तेल किंवा बटर असं लावून घ्यायचं आहे सगळीकडून। तर मी बटर छान लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण इथे मैदा टाकणार आहोत। 2-3 स्पून मैदा असा टाकून सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा मैदा राहिलेला तो आपण काढून घ्यायचा आहे। असं आपलं केक टिन तयार झालेलं आहे। गॅसवर मी कढई ठेवत आहे। आपण पातेलं, कुकर घेऊ शकतो। कढईमध्ये कशी जाळी ठेवून लो फ्लेमवर आपण कढई प्रीहीट करायला ठेवायची। आता एका बाउलमध्ये पाऊण कप दही घेतलेली आहे, पाऊण कप पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा कप तेल घेत आहे। तेलाऐवजी आपण मेल्टेड बटर पण घेऊ शकतो। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, फेटायचं आहे मस्त असं स्मूथ आणि फ्लफी होईपर्यंत। तर बघा किती मस्त असं स्मूथ झालेलं आहे। आता आपण यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकून पुन्हा हे फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता एका बाउलमध्ये मी 1.5 कप मैदा घेणार आहे, तो चाळून घ्यायचा आहे। तर 1 कप आणि अर्धा कप असं 1.5 कप मैदा चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर घेणार आहोत आणि 1/4 टीस्पून आपण बेकिंग सोडा घेणार आहोत, तोही चाळून घ्यायचा। आणि हा आता चाळलेला मैदा हा आता आपण दही, साखर आणि तेलच्या मिश्रणमध्ये पुन्हा गाळून घ्यायचा आहे। हे बघा मस्त आपण डायरेक्टली याच्यामध्ये मैदा गाळू शकतो, पण मी हा डबल गाळून घेतलेला आहे। आता हा गाळून झाला की आपण हे मिक्स करायचं आहे। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे, खूप असं फास्ट फेटायचं नाही। तर हे बघा अशा पद्धतीने मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। हे आता थोडं घट्ट आहे, आपण यामध्ये दूध टाकणार आहोत। तर दूध साधारण आपल्याला 1/4 कप घ्यायचं आहे। तर दुधाऐवजी आपण पाणी पण टाकू शकतो, तर मी इथे दूध वापरत आहे। दूध टाकून हे मिश्रण एकजीव करून घेतलं आणि टूटी फ्रूटी घेतलेली आहे 1/4 कप किंवा अर्धा कप पण घेऊ शकतो। त्यावर थोडा मैदा टाकून घ्यायचा, जेणेकरून त्या टूटी फ्रूटी जे आहे ते खाली बसायला नको केकच्या। तर हे टाकून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं। केक टिन आपलं तयार आहे। झटपट आपण हे बॅटर केकचं टाकून घ्यायचं, टिनमध्ये सेट करून घ्यायचं। स्पॅच्युलाने मी असं स्प्रेड करून घेते आणि आता आपण हे थोडं टॅप करून घ्यायचं आहे टिन आणि उरलेली टूटी फ्रूटी जी आहे ती वरून आपण गार्निशिंग करायची। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण वापरू शकतात, काजू, बदाम वगैरे त्याचेही तुकडे पण टाकू शकतो। आता हा केक टिन आपण कढईत ठेवणार आहोत। तर कढईत ठेवल्यानंतर आपण झाकण लावून साधारण 40 ते 50 मिनिटं हा केक बेक करायचा। 40 मिनिटानंतर एकदा चेक करायचा आणि पुन्हा मी 40 मिनिटानंतर हा 10 मिनिटं पुन्हा बेक केला। तर साधारण 50 मिनिटानंतर माझा हा केक छान बेक झालेला आहे। हा मी काढून पूर्णपणे थंड केला, त्यानंतर आपण हा काढून घ्यायचा आहे। बघा अगदी इझिली हा केक निघतो आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे, एकदम मस्त झालेला आहे, सॉफ्ट स्पंजी झालेला आहे। अगदी झटपट होणारा सोपा केक आहे। फर्स्ट ट्रायमध्ये आपला केक अगदी मस्त तयार होतो। बघा किती सॉफ्ट आहे, खायलाही खूप चविष्ट आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे। तर मुलं अगदी आवडीने खातात हा केक। एकदम सॉफ्ट आपला टूटी फ्रूटी केक तयार आहे। तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।